अकोला शहरातील मोहतामील रोडवरील मासूमशाह दर्ग्याजवळ मोरणा नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह नदीच्या काठावर आढळून आलाय। मंगळवारी संततधार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोरणा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये मृतदेह वाहून आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। यावर घटनास्थळी रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल होऊन पंचनामा केलाय। नेमका मृतदेह कोणाचा याचा शोध पोलीस करत असून मृतदेहाच्या उजव्या हातावर महादेवाची मूर्ती आणि हातावर चंदा नाव गोंदलेलं आहे। अधिकचा तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत। आज सकाळी 9:30 वाजता रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे शेख साजिद यांनी सांगितलं की एक माणसाची बॉडी इथं नाल्याच्या काठी पडलेली आहे। आम्ही इथं घटनास्थळी आलो। माननीय पोलीस साहेब श्री भवरे साहेब यांनी तात्काळ पाठवलं। इथं आल्यानंतर आम्ही जी बॉडी आहे ती बघितली। त्या बॉडीच्या हातावर शिवजीचं चिन्ह आहे आणि चंद नाव लिहिलेलं आहे आणि इथं एक मोठा नाला जे आहे वाहत आहे। काल रात्री संध्याकाळी 5:30 वाजतापासून जोराने वारा आला आणि हा पूर्ण परिसर जे आहे पूर्ण पाण्याने भरलेला होता आणि तो नाला जोराने वाहत होता। त्या नाल्यात कसं तरी पडून वाहून तिथपर्यंत तो माणूस मरण पावला आणि तिथपर्यंत वाहत आला। आम्ही घटनास्थळ पंचनामा केला आणि इन्क्वेस्टसाठी बॉडी आता मेन हॉस्पिटल येथे पाठवत आहोत आणि पुढील तपास साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत।